तर होर्मुझच्या जलमार्गात एका मालवाहू जहाजावर झालेल्या भीषण हल्ल्यामध्ये पुण्यातील अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू झालाय। मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेले हेरंब MV-GFS गॅलेक्सी नौकेवर तैनात होते। ओमानच्या सागरी हद्दीत रविवारी पहाटे हा हल्ला झाला होता आणि जहाजावरील 24 पैकी 23 जणांची सुटका करण्यात आली असून दुर्दैवाने हेरंब यांचा यात जीव गेलाय। हेरंब यांचा मृतदेह सध्या ओमानच्या ताब्यात असून नौकेच्या कंपनीकडे सोपवल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पुण्यात आणला जाणार आहे। तर पुण्यातल्या मुंडवा भागामध्ये हेरंब करमरकर यांच्या घराबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये इराणने मिसाईल अटॅक 2 जहाजांवर केला आणि यातील एका जहाजावर थर्ड इंजिनियर म्हणून कार्यरत असणारे हेरंब करमरकर या भारतीयाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मी सध्या पुण्यातल्या फ्लोरिडा इस्टेट नावाच्या सोसायटीमध्ये आहे, जे आपण पाहू शकतो की ही मुंडवा भागातली एक सोसायटी आहे, ज्यामध्ये मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असणारे थर्ड इंजिनियर हेरंब करमरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या सोसायटीत अतिशय सुरक्षा असल्यामुळे आणि त्यासह इतर कारणास्तव या सोसायटीमध्ये माध्यमांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही आहे। मात्र करमरकर यांचं सगळं कुटुंब जे आहे ते मुंडव्यातल्या याच भागात राहते आणि अद्यापही परराष्ट्र मंत्रालय असेल किंवा UAE सरकारशी या भारत सरकारचं बोलणं सुरू आहे, कारण मृतदेह हेरंब करमरकर यांचा अजूनही पुण्यात दाखल झालेला नाही। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज। साम TV मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।